महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोरेगाव येथे 92 मुलींना आशा फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप व शिष्यवृत्ती प्रदान. पाहुयात सविस्तर बातमी. कोरेगाव तालुक्यातील इयत्ता 5वी ते 10वी वर्गात शिकत असणाऱ्या 92 गरजू मुलींना आशा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्तीची मदत करून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केलं असून दरवर्षी आम्ही कोरेगाव तालुक्यात येऊन मदत करणार असल्याचं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी लेखक, दिग्दर्शक आणि समुपदेशक पंकज मिठभाकरे, समाजसेवक दिलावर शेख, आशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगताप, सचिव अमोल भोसले, संचालिका रुपाली जगताप, संचालिका संगीता सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकज मिठभाकरे म्हणाले की सामाजिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या सर्वांपैकी आर्थिक ही गोष्ट अशी आहे की ती आपण बाकीच्यांना देऊ शकतो. आपण ज्यावेळी मोठ्या पदावर जाणार आहात त्यावेळी शैक्षणिक मदत करण्याची तयारी ठेवा. दिलावर शेख म्हणाले की जीवनामध्ये कष्ट करून आणि जिद्दीने यश मिळवता येतं. संघर्ष करण्याची मानसिकता ठेवा, यश आपल्याला हमखास मिळेल. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले की शिक्षण घेताना किती अनंत अडचणी येतात त्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः आहे. मला कोणीतरी शिक्षण घेताना मदत केली म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे. समाजात जागरूकता घडवण्यासाठी व मला माझ्या शैक्षणिक काळात झालेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करतोय. सचिव अमोल भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आशा फाउंडेशनची तळमळ व उद्दिष्ट स्पष्ट केली. यावेळी श्रुतिका, जयश्री, तेजस, दीपक, योगेश यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं. धन्यवाद. आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडींच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क.